जन्म कोकणातला धरते जन्मीची पुण्याई। कोकण 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 जन्म कोकणातला धरते जन्मीची पुण्याई। कोकण 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 धरते जन्मीची पुण्याई। कोकण 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 शेताच्या बांधांना जंगलामध्ये सगळीकडे ह्या नैसर्गिकरित्या उपलब्ध झालेला उगवलेल्या रानभाज्या सगळीकडे उगवतात। रासायनिक खते किंवा कीटकनाशके न वापरता अशा नैसर्गिकरित्या उगवलेल्या ह्या भाज्या अत्यंत चवदार, पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांनी संपूर्ण असतात। पूर्वीच्या काळात या भाज्या आहारात प्रामुख्याने घेतल्या जायच्या, मात्र आधुनिक जीवनशैली आणि शहरीकरणामुळे आत्ताच्या पिढीला या नैसर्गिक ठेव्याची पुरेशी माहिती नाहीये। तर हीच नैसर्गिक संपत्तीची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी आजच्या रानभाजी महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। आपल्या महाविद्यालयातील बरीचशी मुलं ही ग्रामीण भागातील असल्यामुळे त्यांच्या भागात मिळणाऱ्या रानभाज्यांना काहीतरी इनोव्हेटिव्ह ट्विस्ट देण्याचा प्रयत्न मुलांनी केला। नमस्कार। ICS कॉलेज खेड आयोजित रानभाजी महोत्सव मला बोलवल्याबद्दल मी प्राचार्य आणि सर्व आयोजकांचे आभार मानते। आज आपण पिझ्झा बर्गरच्या मागे लागलो, पण आपल्या सह्याद्रीने आपल्याला दिलेल्या टाकळा, करटुली, भारंगी, फोडशी, शेवळ या रानभाज्या आपण विसरलो। या भाज्या म्हणजे कोणतेही खत नाही, औषध नाही, शुद्ध नैसर्गिक आणि औषधी गुणांनी भरलेल्या आहेत। आपल्या आजी आजोबांचे निरोगी आयुष्याचे रहस्य यातच होते। खेड शहरासारख्या निसर्ग संपन्न तालुक्यात हा ठेवा जपणे हे आपले कर्तव्य आहे। हा महोत्सव ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत आहे। या सुंदर उपक्रमाबद्दल कॉलेजचे पुन्हा एकदा अभिनंदन। आणि मी सर्व मुलींना सांगते किंवा मुलांना सांगते, तुम्ही वेगवेगळ्या रील्स बनवता, कधीतरी आपल्या रानभाज्यांची सुद्धा रील बनली पाहिजे। नेक्स्ट टाइम आम्ही सर्व टीम येऊ तेव्हा आम्हाला रानभाजीची एक रील दिसली पाहिजे एकाच्या तरी मोबाईलमध्ये। खरंच म्हणजे तुम्ही जर रील बनवलात तर ह्या रानभाज्या आपल्या सगळीकडे पोहोचतील। म्हणजे काय काय आता आम्ही ज्या भाज्या बघितल्या त्या तर मला तरी वाटतं मी तर कधी बघितल्या नव्हत्या, पण त्या पहिल्यांदा तुमच्यामुळे बघायला मिळाल्या। खरंच छान वाटलं, अतिशय सुंदर तुम्ही बनवलं होतं। सगळ्यांची टेस्ट खूपच छान होती सगळ्यांनी, आणि तुम्हाला धन्यवाद देते। पुढे पुन्हा एकदा तुम्ही असं नवीन उपक्रम करत आहात। काय मॅडमनी सांगितलं तुमच्या की नवीन उपक्रम आमचे मुलं करत असतात। मी तुमच्या सर्व उपक्रमांना धन्यवाद देते, आणि ह्याच्या पुढे तुम्ही नवीन उपक्रम आणा आणि आम्हाला दाखवा। आणि खूप सुंदर बनवलंय सगळ्यांनी। आता काय माझी जेवायची सुद्धा इच्छा नाही। धन्यवाद। विद्यार्थ्यांना पुढच्या पिढीला जे दुर्मिळ होत चाललेले पदार्थ आहेत रानभाज्या, ते नैसर्गिकरित्या जे आपल्याला अवेलेबल आहे, जे खतापिकांचा न वापर करता जे तयार होतात नैसर्गात, ते आपल्याला पौष्टिक आहे। जीवनसत्वांचं किंवा फायबर्स असं सगळं त्याच्यात आपल्याला मिळतं। अशा गोष्टी पुढच्या तरुण पिढीचा तर ह्या गोष्टीकडे खूप कमी असतो, आणि तरीसुद्धा आज 36-37 पार्टिसिपेशन जे आहेत, आणि म्हणजे गुणिले 2 किंवा 3 एवढे 100 विद्यार्थ्यांनी याच्यात भाग घेतला आहे। खरंच कौतुकास्पद आहे, आणि मी कॉलेजचे आभार मानतो की गेली 3-4 वर्ष मला तिसरा-चौथ्यांदा मला परत संधी दिल्याबद्दल ते परीक्षण करण्यासाठी। त्यामुळे मला पण एवढं व्हरायटी ते बघायला मिळते ह्या पदार्थांमध्ये, आणि म्हणजे मी मागच्या 2-3 वर्षात मी स्वतः ह्या भाज्या आणून घरी खायला सुरुवात केली ह्या स्पर्धेला यायला लागल्यापासून।
आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं मी कौतुक करतो आणि मुळात आधी त्यांच्या सगळ्या आयांचं कौतुक करतो की त्यांनी एवढ्या मेहनतीने तुम्हाला सकाळी सगळं बनवून घरातनं पाठवलं इकडे. त्यामुळे एवढं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. कॉलेजतर्फे हार्दिक अभिनंदन करते आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते की इथं नंबर 6च काढलेले आहे. पण तुम्ही म्हणजे कोणतरी एक जण जिंकतं, कोणतरी मागे राहतं, हे सगळं कबूल आहे. पण तुम्ही सगळेजण पार्टिसिपेट झाला म्हणून कुणाचा तरी पहिला नंबर आला, कुणाचा तरी दुसरा, कोणतरी त्या ठिकाणी उत्तेजनार्थ दिलं. पण तुमचा जर सहभाग नसता तर ही स्पर्धा यशस्वी होऊ शकली नसती. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करते, अभिनंदन तुमचं सगळ्यांचं करते. आणि हे रानभाजी महोत्सव ऑर्गनाईज करण्यासाठी ज्या सगळ्या शिक्षकांनी मेहनत केली त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करते. आणि यावेळेला संख्या भरपूर वाढली, गेल्या वर्षीपेक्षा डबल झाली. हे त्यांच्या म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं यश आहे. त्यांनी कन्व्हिन्स केलं, तुम्हाला पार्टिसिपेट करण्यासाठी प्रयत्न केले, त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करते. आणि पुढच्या वर्षी असा महोत्सव होईल तेव्हा ह्या हॉलऐवजी दुसरीकडे कुठेतरी स्पर्धा घेण्याची वेळ नक्की त्या ठिकाणी यावी अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि आजचं आपलं परीक्षक म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, त्यांची ओळख करून दिली नाही. सगळ्यांना पेठे हॉटेल, विजय हॉटेल माहिती आहे. मी तर नेहमी सांगते मुलींसाठी तिथं उभं राहणं अतिशय सेफ. या एका ओळीमध्ये मी पेठे हॉटेलचा नेहमी म्हणजे उल्लेख करत असते. कारण कधी एकटं दुखतं तुम्हाला वाटलं तिथं उभं राहिलं तरी एक मानसिक आधार. म्हणजे मी जेव्हा स्टुडंट होते तेव्हापासून मी तिथे कनेक्ट आहे. माझी 10वीची परीक्षा LP शाळेमध्ये झालेली आहे. तेव्हापासून म्हणजे 50 वर्षापासूनचं मी हे तुम्हाला सांगते. म्हणजे हे इतकं आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आता त्यांनी सांगितलं 3 वर्षापासून मी इथे येतोय परीक्षक म्हणून वगैरे, पण आमचं असणारं रिलेशन हे तेव्हापासूनचं आहे. आणि अनेक सगळ्या चांगल्या आठवणी आहेत. आणि त्या हॉटेल मॅनेजमेंट केलेलं किंवा पेठे हॉटेल चालवणारा असा एक व्यक्ती तुम्हाला या ठिकाणी परीक्षक म्हणून लाभलेले आहे. बाकीचे होते सगळेजण, परंतु प्रॉपर त्याचं ट्रेनिंग घेतलेलं मयुरेश पेठे आहेत. आणि म्हणून त्यांनी तुमचं सिलेक्शन केलेलं जरी असलं तरी नंबर तर काही सगळ्यांना देऊ शकत नाही. त्यामुळे नाउमेद न होता म्हणजे काय आपण म्हणूया की निराश न होता तुम्ही सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं, त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना तुमच्या पुढच्या अशाच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी असतील त्याच्यात पार्टिसिपेट करा, त्यासाठी शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.